भारतीय संविधानात अभिप्रेत असलेले समतेचे तत्त्व तोवर प्रभावशाली ठरणार नाही जोवर दुर्बल घटकांना विशेष सवलती देऊन इतरांसोबत व इतरांसारखे आपले हक्क बजावता येतील अशी योजना शासन आखणार नाही. घटनेची 14व्या कलमात राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही असा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे. असे करीत असतानाच इतर कलमात आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांनाही समान संधी मिळावी म्हणून सवलती देण्याची योजना संविधानाला करावी लागली. असा एक सार्वत्रिक गैरसमज आहे की विशेष सवलती अगर देणे हे समतेच्या तत्त्वाविरुद्ध आहे. पण आपण हे विसरतो की समता म्हणजे समसमान लोकांना एकसारखी वागणूक देणे, असमान लोकांना समान वागणूक देणे म्हणजे समता नव्हे, ती तर विषमता ठरेल. जे लोक सामाजिक व आर्थिकदृष्ट्या समान पातळीवर नाहीत त्यांना पुढारलेल्या वर्गीयांबरोबरची वागणूक देणे हे खरे पाहता समतेच्या तत्त्वाविरुद्ध आहे. ज्यांच्या जीवनाची सुरुवात एकाच मुक्कामावरून होत नाही त्यांना एकाच पद्धतीची वागणूक देणे म्हणजे समता नव्हे. आपला समाज हा सामाजिक व आर्थिक भेदावर अधिष्ठित आहे. आपल्या समाजाची रचना उतरंडीसारखी आहे. ज्यांना समाज जीवनात समतेची वागणूक कधीच मिळालेली नाही आणि संधी म्हणजे काय हे माहीत नाही त्यांच्याकरिता काही विशेष सवलतींची योजना करणे आवश्यक ठरते. संविधानामध्ये मागासलेल्या वर्गीयांना सवलती देण्याच्या योजना जर नसत्या तर घटनेतील समतेचे कलम किंवा संविधानाबाबतचे अधिकार मूलभूत असूनही असमानीय ठरले असते. या सवलतीचे स्वरूप दयादानाचे नाही तर यशस्वीरित्या मूलभूत हक्क उपभोगता यावेत म्हणून त्या आवश्यक आहेत. दुर्बल घटकांना कुणाच्याही दयेवर जगावे लागू नये म्हणून त्यांची योजना करण्यात आलेली आहे. खालचा वर्ग किंवा मागासलेल्या समाजास समान संधी मिळण्यासाठी आखलेल्या योजना या संपूर्ण समाजाचे स्वस्थ व हित सांभाळण्यासाठी आवश्यक असतात. काही विशिष्ट अवधीत मागासलेल्या वर्गाला पुढारलेल्या वर्गासोबत पुढे आणून उभे करण्यात येईल अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी या योजना आखण्यात आलेल्या आहेत. या तत्त्वाला अनुसरून दुर्बल घटकांसाठी त्यांना मिळालेले घटनात्मक मूलभूत अधिकारी व कायद्याने प्रदान केलेले हक्क उपभोगता यावेत म्हणून महाराष्ट्र राज्य कायदेविषयक सहाय्य व सल्ला योजना अंमलात आणली. या योजनेमुळे गरिबातील गरीब माणसाला न्याय मिळवून देण्यास समान संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अशी योजना अस्तित्वात आल्यामुळे आजवर प्रस्थापित श्रीमंत अगर वरचा वर्ग दुर्बल घटकांना कायद्याच्या क्षेत्रात जेरीस आणण्याचा वा अन्याय करण्याचा प्रयत्न करीत होता. त्याला आपोआप पायबंद बसण्यास मदत झालेली आहे. अशी योजना अस्तित्वात आहे हीच अंगीभूत शाश्वती अगर हमी आहे. यामुळे कायद्याचे व न्यायाचे राज्य प्रस्थापित करण्याच्या संकल्पनेत मोलाची भर पडली आहे. या योजनेची अनेक अंगे आहेत. आजवर शासनाने जेवढ्या योजना आखल्या त्या योजनेत न्यायसंस्थेचा प्रत्यक्ष सहभाग कधीच नव्हता.